ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, 5 खासदारांचं आधीच ठरलेलं होतं. मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढवून घेतला. आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा सवाल. धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यानं पळून गेले. संजय राऊतांचा हल्लाबोल. खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला? आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, विकासाचं राजकारण करणारे आहोत. तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. विमान प्रवासावेळी मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले. फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपमधूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे आधी फडणवीसांना म्हणायचे, एक तर तू राहशील, नाही तर मी. आता ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. सिया आणि चेतन पुढे केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट. पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेलं. कड्यावरून डमी पुतळ्यात ढकलून हत्येचं पुनरावलोकन. लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं, सियाची धक्कादायक कबुली. विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलं. पुण्याच्या शिरूरसह अकोल्याच्या पातूर, यवतमाळ आणि बीडच्या केज तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा. शेतशिवारासह घरं आणि मंदिरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. गटारात तुडुंब भरल्यानं पाणी रस्त्यावर. शिवाजी पुतळा परिसरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं, तर प्रसिद्ध सवत्सडा धबधबाही प्रवाहित. ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय. 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एक हाती सत्ता.